पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे या चारही धरणांमध्ये जे पाणी साठा आहे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे आता पुण्याचं जे पाणी कपातीचं संकट होतं ते पूर्णपणे टळलेलं आहे। आता आपण पुण्यातील खडकवासला धरण साखळीच्या क्षेत्रात आहोत। जर आपण इथं बघितलं तर खडकवासला धरण आता जवळजवळ 72% इतकं भरलेलं आहे। जरी हे धरण छोटं असलं तरी अजूनही पावसाची संततधार या परिसरात सुरू आहे। खरं तर खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर हे चारही धरणांमध्ये मिळून सध्या 4.5 टीएमसी इतका पाणी साठा झालेला आहे। त्यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागात जे पाणी पुरवठा या चारही धरणांमध्ये मिळून केला जातो तो अजूनही सुरू आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर शेतकरी आणि पुणेकर कुठेतरी सुखवलेले आहेत, समाधानी आहेत। खरं तर या चारही धरणांमधून जे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आहे अर्थात त्यामध्ये बारामती, दौंड आणि इंदापूर यासारखे मोठे जे भाग आहेत तिथल्या शेतीसाठी पाणी इथूनच पुरवठा केला जातो। त्यामुळे शेतकरी देखील कुठेतरी आता समाधानी आहे। जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठा या खडकवासला धरणामध्ये आपल्याला आता दिसतोय। अजूनही पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर हवामान खात्याकडून जो अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढे देखील असाच पावसाचा जोर कायम राहील किंबहुना या पावसाचा जोर आणखीन देखील वाढू शकतो। त्यामुळे हे चारही धरणं लवकरात लवकर 100% भरतील अशी अपेक्षा या ठिकाणी करूयात। कारण पुण्याचं जे पाणी पिण्याचा पाणी पुरवठा होतो ते इथूनच होत असतं। त्यामुळे ते पूर्णपणे टळणार आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी देखील कुठेतरी सुखवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, खडकवासला, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।